शेतकऱ्यांना दरवर्षी काहीतरी नवीन देण्याची कराडच्या कृषी प्रदर्शनाची परंपरा कायम. नामदार शंभूराज देसाई यांचे गौरवोद्गार. कराडला 20व्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे दिमागदार उद्घाटन. कराड कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, आमदार नरेंद्र पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र यादव, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, राष्ट्रवादी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, कार्यकारिणी सदस्य विजयसिंह यादव, युवा नेते आदिराज पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री पवार, जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक, आत्मा प्रकल्पाचे संचालक अजय शेंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर दिनकर बोर्डे, कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, डीवायएसपी राजश्री पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत सेंडे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सभापती सतीश इंगवले यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बाजार समितीचे सर्व संचालक, प्रभारी सचिव आबासो पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. कराडमध्ये अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित आपण करत असतो. राज्य सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, स्वर्गीय विलासराव पाटील काकांपासूनची सुरू झालेली ही पद्धत आहे, प्रथा आहे. त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं. वास्तविक पाहता माननीय कृषी मंत्री महोदय या उद्घाटनाला येणार होते, पण त्यांच्या काही तातडीच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांना 3 दिवस एक प्रकारची कृषी साथीची पर्वणी ही या बहुउद्देशीय कृषी प्रदर्शनामधलं जिल्हावासियांनाच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा या कृषी प्रदर्शनामध्ये येत असतात. आणि एक चांगली प्रथा सुरू झाली होती काकांच्या काळामध्ये आहे, ती अशीच पुढे चालू राहिलेली आहे. राज्य सरकार, जिल्हा परिषद, कृषी विभाग, सर्व शासकीय यंत्रणा किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सगळ्यांच्या सहभागातनं एक चांगलं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं. उत्कृष्ट कृषीतलं नवनवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना पाहायला मिळतं, त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळतं, त्याची आधुनिक माहिती मिळते. यावर्षी AI टेक्नॉलॉजी मार्फत शेतीमध्ये कसा त्याचा वापर करायचा त्याचंही प्रात्यक्षिक आपल्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी आपण स्टॉल त्याचा या ठिकाणी उपलब्ध आहे.